यूट्यूब चॅनल MMV थिअरी अँड प्रॅक्टिकल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टेरिंग EPS या सिस्टीमची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून देणार आहे. यामध्ये ओव्हरलोडपासून इलेक्ट्रिक मोटारचे संरक्षण करण्याची तरतूद आहे. तसेच फॉल्टी अल्टरनेटर किंवा चार्जिंग प्रॉब्लेममुळे वाढत्या व्होल्टेजपासून संरक्षण करण्याची तरतूद आहे. इलेक्ट्रॉनिक स्टीअरिंग कंट्रोल युनिट हे सिस्टीमच्या इनपुट व आउटपुट आणि इलेक्ट्रॉनिक मोटरचा ड्रायव्हिंग करंटचे निरीक्षण मॉनिटरिंग करून दोषाचे संवेदन करण्यास सक्षम आहे. जर यामध्ये समस्या आल्यास पॉवर युनिटमधील फेल सेफ रिलद्वारे नियंत्रण युनिट संपूर्ण सिस्टीम बंद करते. ड्रायव्हर सावध करण्यासाठी डॅशबोर्डवर वॉर्निंग लॅम्प दिलेला असतो. इलेक्ट्रॉनिक पॉवर स्टीअरिंगचा उपयोग जास्त प्रमाणात मॉडर्न कारमध्ये केला जातो. तर या इलेक्ट्रॉनिक पॉवर सिस्टीमचे फायदे कोणकोणते आहेत? तर फ्लुइड लिकेजचा प्रॉब्लेम नसतो. फक्त स्टीअरिंगच्या वेळी एनर्जी वापरली जाते. इंजिन चालू नसताना देखील स्टीअरिंग सहाय्य उपलब्ध असते. हायड्रॉलिक सिस्टीमच्या तुलनेत स्टीअरिंगच्या वेळी मॅन्युअली क्रूजची कमी आवश्यकता असते. तर यामध्ये कोणकोणते सेन्सर्स असतात? त्यामध्ये असतात टॉर्क सेन्सर्स, त्यानंतर रोटेशन सेन्सर्स,